नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंडळी, मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या येथील काळा घोडा फेस्टिवलला. म्हणजे हे काळा घोडा फेस्टिवल तुम्हाला छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवरनं किंवा चर्चगेटवरून या दोन्ही ठिकाणावरून तुम्ही या इथे येऊ शकता. मंडळी, हे काळा घोडा फेस्टिवल आहे ते कलाकारांचा थोडक्यात उत्सव म्हणा. ह्या उत्सवात कोणकोणत्या प्रकारची कलाकृती आहेत आणि कोणकोणत्या प्रकारच्या कलाकृती कलाकारांनी सादर केलेल्या आहेत ते आज मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. मंडळी, आता आपण आलेलो आहोत काळा घोडा या इथे. मुंबईची या फिल्म सिटीचा एक नमुना या कलाकृतीतून आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे असे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल देखील आहेत नायरीमध्ये. हे इथे अशी भली मोठी अशी स्केल बनवली आहे, पट्टी बनवली आहे, फुटपट्टी. काटकोन, त्रिकोण, फुलपट्टी. इथे मणिपुरी क्राफ्टिंग केलेल्या बास्केट्स आहेत. त्याचप्रमाणे नक्षीकाम केलेल्या देवी देवतांच्या फ्रेम आहेत. लाकडापासून बनवलेले काही शोपीस इथे पाहायला मिळतात. या स्टॉलचा नंबर आहे 82, चतुर चिडिया, गुजरात. दगडापासून बनवलेले काही वस्तू आहेत. तर मंडळी, ह्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये दुरून दुरून लोक येतात, देशातून परदेशातून. तसेच विक्रीसाठी सुद्धा काही लोक येतात, खरेदीसाठी येतात किंवा हे फेस्टिवल पाहण्यासाठी लोक येतात. मुंबईची प्रवासाची ओळख म्हणून जी ओळखली जायची ती ही टॅक्सी. सुंदर असं घोड्याची एक कलाकृती इथे पाहायला मिळते. आणि लोक देखील त्या कलाकृतीबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीत. हा हे 77 नंबरचा स्टॉल आहे. राजस्थानची कलाकृती आपल्याला या स्टॉलमध्ये पाहायला मिळते.
बड़ी में कौन कौन तीन आदमी का रंग बड़ी तीन आदमी का तीन आदमी तो कृपया काला घोड़ा महोत्सव का पूर्ण या इथे घोड्याचे मुकुट लावलेले आहेत. त्याचबरोबर हे इथे एक पझल आहे. हे पझल सॉल्व करायचे. मंडळी हे इथे असा भला मोठा असा हार्ट बनवला आहे, ज्यामध्ये मुंबई मेरी जान लिहिलेलं आहे. या छोट्याशा कलाकृतीमध्ये मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं, प्रसिद्ध वास्तू, त्याचबरोबर प्रसिद्ध गोष्टींचा समावेश या छोट्याशा कलाकृतीमध्ये केलेला आहे. ह्या इथे लाकडापासून बनवलेल्या काही वस्तू आहेत. दो है तो 300 और 200 ये 523 त्याच्याच बाजूला ही मातीची भांडी आहेत. पानी है इसमें नहीं है अच्छा ही चिमणी आहे. हे बघा, याच्यामध्ये पाणी भरायचं. राइट साइड वाली सगळी वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी आहेत. आणि ही राजस्थानची हँडक्राफ्ट केलेली काही कलाकृती आहेत. हे झुंबर आहेत. सुंदर अशी ही हत्तीची कलाकृती आहे. काट्या, रशी यापासून बनवलेली आहे. या हत्तीचे सुळे हे भाल्यामध्ये दाखवलेले आहेत कलाकाराने.
पाय हे एखाद्या खांबासारखे दिसत आहेत, पंख्यासारखे कान आहेत, सोंडेपासून डोक्यापर्यंतचा भाग हा सापासारखा दिसतोय. सुंदर असा हा घोडा वाटतोय. काळा घोडा फेस्टिवल मधील आणखी एक घोडा. साइड में एकदम ऊपर है क्या बाय. कलाकाराची कल्पकता किती खोल असू शकते याचे एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. मंडळी बघा, सगळ्यात भारी कल्पना अशी मला वाटते, झाडाला पाय बनवले आणि त्याच्यामध्ये सुंदर असे घुंगर लावलेत. हात लावला तू? हो, आता डेंजर, आता भूत. पायाला हात विराट उभा ना. ही कल्पकता अतिशय सुंदर वाटली, कारण खरंच जर झाडाला पाय असते तर ती तुटली नसती, आपला जीव वाचवण्यासाठी पळाली असती, पण वृक्षतोड झाली नसते. या इथे एसटीडी बूथ आपल्याला पाहायला मिळतोय बघा. या टेलिफोनवरनं तुम्हाला थेट महात्मा गांधी यांच्याशी बोलू शकतोय. टोटल गेमिंग आर्ट दिसतोय हा बघा, हा ज्यामध्ये सध्या गाजलेला खेळ म्हणजे पबजी, कॅट आहे, कॅरम बोर्ड, भवरे, त्याचबरोबर विटी दांडू, सापशिडीचा ठोकळा आहे, गाडा आहे, बॅट बॉल आणि गोट्या. थ्री इफेक्ट. हे आहे ड्रीम हाऊस. या इथे कोणीही आपल्या आवडीने रंग भरू शकतो या कलाकृतीमध्ये. पूर्वीचं टाईम मशीन म्हणा, ज्यावेळी ज्याच्यामध्ये वाळू पडायची आणि वेळेचा अंदाज यायचा, त्याची थोडक्यात अशी कलाकृती आहे. काल फोटो घेतलेला ना. सुंदर असा हा काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा गेट आहे. मंडळी, तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. बाय.